फायनली आमची मिसळ आलेली आहे आता. काय करायचंय? चल ह्याच रूटने पुढे अजून. वैभव मला बोलते तिथे पॉइंट आहे अजून एक. जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो इथून. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेफ्ट यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. मित्रांनो, आज बरेच दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय, ब्लॉग बनवतोय आणि आता आपण जातोय राईडला. काल रात्री वैभवकडे आलो होतो डोंबिवलीला. वैभव बरेच दिवसांनी आपल्याला आपल्या चॅनलवर बघायला भेटतोय. आपल्या जर चॅनलवर पहिला जो व्हिडिओ आहे ताहुली फोर्ट ना, ताहुली फोर्टचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये वैभव तिथून काही वैभव दिसला नाही आहे. आज आम्ही राईडचा प्लॅन केला आहे. वैभवने नवीन गाडी घेतलेली आहे आता, हंटर 350. तर असंच जरा राईड वगैरे करायला जातोय. पुढे जातोय ते तुम्हाला टायटलवर कळेलच. तर आता राईड सुरू करतोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, जर तुम्ही माळशेजला येत असाल तर रोडची सिच्युएशन बघा. इकडे रोडचं काम चालू आहे, म्हणजे आजच्या डेटपर्यंत तरी. तर आता आम्ही थांबलो प्रांजली हॉटेलच्या इथे. आता आपली जर्नी किती राहिले वैभव? आय थिंक मला जवळ 43 किलोमीटर वगैरे राहिले आहेत आमचे. आता वाजलेत काहीतरी 8-10 बघा, 8-10 वाजलेत. आणि आम्ही स्टार्ट केलेलं काहीतरी 5:45 की 6:30च्या दरम्यान. अजून 43 किलोमीटर जायचं आपल्याला माळशेज घाटावर. आता नाश्ता करण्यासाठी थांबलो, कारण की सकाळपासून फक्त एक चहा घेतली होती, वैभवने घरी बनवली होती ती. आता जरा मिसळ वगैरे खातो, थोडं हेवी ब्रेकफास्ट करतो आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या राईडला परत सुरुवात करूया. सो फायनली आमची मिसळ आलेली आहे आता. खातो आणि निघतो परत राईडला. तर मित्रांनो, हे हॉटेल होतं, इथे आम्ही नाश्ता केला. ठीकठाक नाश्ता आहे आणि प्राईस पण जास्त काही वाटली नाही, ठीक होती. तर आता आम्ही निघतोय परत आपल्या राईडला. वैभव चालवतोय, मी चालवत नाही, मी मागेच बसणार आहे. तो कंटाळला तर मी चालवेन बाईक. सो लेट्स गो. आपल्याला इकडेच वरती जायचं. जे डोंगर दिसत आहेत ना ते खूपच त्यामुळे वरती जायचं मला. फोटो काढण्यासाठी स्पॉट भेटला आहे, म्हणजे हाच जरा बॅकग्राऊंड चांगला वाटतोय, तर तो मी तुम्हाला दाखवतो. बघा लाईनमध्ये जबरदस्त सीन आहे. पावसाळ्यात तर एकदम इथून हालायची अशी इच्छा होणार नाही असं मला वाटतंय. आम्ही पावसाळ्यात पण येऊ. आता जस्ट बघायला आलो की उन्हाळ्यातून इथे कसं आहे, म्हणजे किती सुकसुकाट पडला आहे ते असं झालं आहे. कसलं भारी आहे ते डोंगर. आमचे मॉडेल येतात तिथून, वैभव दादा. मित्रांनो, इथे आम्ही गाडी लावले आणि घाटामधला जो आम्हाला पहिला पॉइंट बघायला भेटतोय तो हा आहे बघा.
आणि ह्याच्या तिथून जो दिसणारा व्ह्यू आहे तो असा आहे समोर, तो तुम्ही बघताय आता. जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. मी विचार करतोय की पावसाळ्यामध्ये काय सिनरी असेल इथून ना वैभव? हो. तुला काय वाटतंय? खूपच. ढग वगैरे खाली आले असतील ना? बघायला पाहिजे. पावसात तर नक्की येणार. ॲक्च्युली आता आमचं येणं फिक्स नव्हतं इकडे, बट एक राईड करायची म्हणून आम्ही इकडे आलो. बोलो बघूया उन्हाळ्यात नक्की कसं असतं इकडे वातावरण वगैरे. ऊन तर आहेच आणि आहे जरा सुकं पडलेलंच आहे. पाऊस पडेल तेव्हा पूर्ण हे जेवढे समोरचे डोंगर आहेत ना 100% ग्रीन दिसणार. कारण का व्हिडिओमध्ये तर बघितलेलेच आहेत आणि आता इथे येऊन मला कळतंय की म्हणजे माळशेजला काय येतात. थोडा रिस्की पण आहे इकडचा रोड. हे बघा हे डोंगर वगैरे दगड वगैरे पडण्याचे चान्सेस आहेत, पण त्यांनी ते हे लावलेले आहेत जाळी वगैरे जेणेकरून दगड नको खाली यायला सेफ्टीसाठी. अजून आपल्याला पुढे जायचं आहे थोडा. हा पहिला बोलो पॉईंट भेटला आहे तर तुम्हाला दाखवतो, एक्सप्लोअर करतो इथला. सो इथे आमचे मित्रांनो फोटो काढून झाले आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत याच रूटने पुढे. अजून वैभव मला बोलते तिथे पॉईंट आहे अजून एक, ते मोबाईलमध्ये दिसणार नाही कदाचित, झूम केलं आहे मी. तिथे समोर बघा तुम्हाला रेलिंग्स दिसत आहेत का, तिथे जाऊन आता थांबणार आम्ही. तिथे पण जरा फोटो वगैरे काढू. बघूया अजून आपल्याला काय काय इकडे एक्सप्लोर करता येते. मित्रांनो हा तुम्ही टनल पण बघितला असाल. आता आम्ही इथे थांबलो आहे कारण वैभव बोलतो इथे पुढे पॉईंट आहे, तिथे जायचं आहे आम्हाला. तर तो पण तुम्हाला मी एक्सप्लोर करतो. चला मित्रांनो, माळशेजमधला हा एक चांगला सुप्रसिद्ध असा पॉईंट आहे. मी पण इकडे येण्या अगोदर या पॉईंटची व्हिडिओ बघितली होती. इवन ह्याच्यावर थंबनेल पण होता अशा एका व्हिडिओचा. तर म्हणूनच मी बोललो की माळशेजला यायला पाहिजे. छान असा पॉईंट आहे. आता ऊन आहे, उन्हामध्ये इकडे फिरण्यात खूप कंटाळा येईल कारण का खूप ऊन आहे आणि गरम पण होतं आहे आणि लगेच टॅन वगैरे होणार चेहरा. आता आम्ही जातो आहे सरळ डॅमच्या साईडला. जाण्या अगोदर 2 मिनटं इथे बसतो आहे, सावली आहे झाडामुळे, आणि आता थोड्या वेळात लगेच निघतो आहे आणि समोरचा नजारा बघतो आहे तो म्हणजे हा. जबरदस्त एकदम मस्त आहे ना वैभव? तुला कसं वाटतंय? खूपच छान. छान. हो पण ऊन आहे ना. हो तोच एक प्रॉब्लेम आहे बस, बाकी काय नाही. एक तर हिवाळ्यात येऊ शकतो म्हणजे दिवाळी वगैरेच्या सीझनमध्ये, आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट पावसाळा. त्याच्या म्हणजे मेमध्ये वगैरे येण्यासाठी काही एवढं खास नाही आहे. या रूटने आलोय आणि हे जे ठिकाण आहे ते पिंपळगाव डॅम असं म्हणतात. काय पिंपळगाव डॅम ना? पिंपळगाव जोगा डॅम. पिंपळगाव जोगा डॅम. आणि समोरचा व्ह्यू असा आहे, तो तुम्ही आता 1-2 मिनटं अगोदर बघितला असालच. बघा जबरदस्त व्ह्यू आहे. उन्हातून हे असं जर पाणी बघायला भेटलं ना तर खूपच बरं वाटतं, थोडं थंडावा वाटतो. किती शांत वाटतंय. फक्त मागून ज्या गाड्या पास होतात त्यांचा आवाज येतोय, ते पण 1-2. आता एकदम मस्त शांत आहे ते आंघोळ करायला वाटतं. तिकडे कोणीतरी आलेत बाईक घेऊन, तिकडे कोणतरी आंघोळ करत आहे. जेंट्स आहेत, तो कपडे धुत आहेत. आता आम्ही पण केली असती पण बोलू नको, जाऊ दे. हा आहे इथल्या लेकचा व्ह्यू. आणि आता आम्ही इथेच फोटो वगैरे काढत होतो. पाण्यात तोंड वगैरे भिजवायची इच्छा होती, पण पाण्यामध्ये थोडं शेवाळ आहे त्यामुळे मला अशी इच्छा होत नाही आहे पाण्यात तोंड बुडवायला. म्हणजे स्वच्छ आहे पाणी पण मला अशी इच्छा होत नाही.
शेवाळा वगैरे, त्यामुळे थोडंसं नाही वाटत, इच्छा होत आहे. झालं जाऊ दे. नंतरला बाटली घेऊन, पाण्याची बॉटल घेऊन मी हे करेन. हे बघा ना कसं मस्त वाटतं एकदम. त्याची शॅडो इथे आले बरोबर, भारी वाटतंय, जबरदस्त. प्रत्येक डोंगरांची शॅडो येते बघा खाली. मित्रांनो मगाशी आम्ही तिथे फोटोग्राफी करत होतो, तर तिथून इथे आलो. इथे आहे मंदिर आणि त्याच्या बाजूलाच इथे अशी बसायला जागा आहे. मी इथे बसलो आहे असंच, जरा उन्हातून थोडासा टाईम घालवतो इथेच, तर बरं वाटतं. समोर लेकचा व्ह्यू आहे आणि इथे मस्त शेडमध्ये बसून तो व्ह्यू आम्ही एन्जॉय करतो आहे. एवढाच विचार करतो आहे की पाऊस असता तर काय वाटलं असं. काय बरं यश आपलं वैभव, सॉरी, बरीच जण आपल्या व्हिडिओमध्ये असतात त्यामुळे जरा कन्फ्युजन झालं. शंकराचं मंदिर आहे ना, शंकराचं मंदिर आहे. महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघतोय. थोडा वेळ रेस्ट केली, गप्पा गोष्टी केल्या आणि आता निघतोय. या साईडला लेक आहे आणि लेकच्या समोर अपोजिट डायरेक्शनला असा व्ह्यू आहे. सगळं असं वाटतं ओसाड पडलं आहे. इकडे कोणतं तरी गाव आहे. आम्ही जाणार होतो पण प्लॅन कॅन्सल केला आहे. आता डायरेक्ट जेवायचं आहे म्हणून मी डायरेक्ट परत बाहेर जातो मेन रोडला, तिकडे जेवण्यासाठी बघतो काहीतरी. आणि आता बघू काहीतरी अजून 1-2 पॉईंट बघितले तर डायरेक्ट थेट आता घरी. सो बघा कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळवा, कमेंट करा आठवणीने. ओके, सो आता आम्ही निघतोय. जाता तुम्हाला काही पॉईंट्स दाखवेनच. मार्शलमध्ये सगळ्यात फेमस धबधबे आहेत ना, त्याच्या खाली गाड्या वगैरे लावतात आणि वरून पाणी होतं. तो हा स्पॉट आहे मित्रांनो. सगळेजण इथे पावसात थांबले आहे, सगळीवरून बसवर जेवढ्या गाड्या खालून जातात त्याच्यावर पाणी पडतं. मंदिरसुद्धा आहे, हनुमानाचं पण आहे. डायरेक्ट आता आपण काय थांबणार नाही. लेट्स गो.